आज छान अशी चटपटीत आणि लवकरात लवकर होणारी रेसिपी आणि अजिबात कडू न लागणारी कारल्याची भाजी बनवणार आहे मी. कारले गोल कापून घेतले आणि त्यांना मीठ लावून 10 मिनिटासाठी मी ठेवून दिलेलं होतं आणि आता 10 मिनिटानंतर कारल्याचं ते मिठाचं पाणी काढून कढईमध्ये कारले शिजायला टाकले, पाणी गरम करून त्याच्यात. पण एक ट्रिक आहे ती म्हणजे कारले शिजवताना त्याच्यामध्ये चमचा किंवा उलथणी काहीच टाकायचं नाही चाळायला की कारले शिजले किंवा नाही, किंवा वरून ताटही झाकायचा नाही. कारल्याचा रंग बदलतो की लक्षात येते की कारले शिजले असं. कारले शिजले आणि मी ते काढून घेतलेले आहे आणि 2-3 पाण्याने धुवून त्यांचं परत ते पाणी हलक्या हाताने दाबून काढून घेतलेलं आहे. आता कढई गॅसवर ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकून जिरं मोहरीची फोडणी घातलेली आहे आणि त्याच्यात ते 2 लांब आकाराचे कांदे कापून घेतलेले होते ते कांदे परतून घेते. कांदा परतत असताना त्यात मीठ घालते कांदा लवकर शिजण्यासाठी. कांदा शिजल्यानंतर त्याच्यात थोडी हळद घातली आणि लसूण अद्रकची चटणी कुटलेली होती ती घातली. ती पण चांगली परतून घेणार आहे. चटणी चांगली परतल्यानंतर त्याच्यात ते शिजवलेले कारले घालणार आहे. अजिबात कडू लागत नाही. अशा पद्धतीने जर बनवून पाहिले तर लहान मुलं देखील आवडीने खातात पोळीसोबत. आणि एक खास गोष्ट म्हणजे बाजरीच्या भाकरीसोबत छान लागते ही भाजी. कारले चांगले परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आता शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आपल्याला. आता कांदे शिजवताना मीठ घातलेलं असल्यामुळे आता भाजीत आपण योग्य प्रमाणातच मीठ वापरायचं आहे, नाहीतर भाजी खारट होऊ शकते. मीठ घातलं मी चवीप्रमाणे आणि त्याच्यात आता शेंगदाण्याचा कूट घालणार आहे. कारले शिजवताना त्याच्यात चमचा किंवा उलथणी टाकायची नाही किंवा वरून ताट झाकायचं नाही, हे माझ्या आईने मला सांगितलेलं आहे, म्हणून मी त्याच पद्धतीने करते. तर खरंच कारले अजिबात कडू लागत नाही. एकदा नक्की ट्राय करा. भाजी छान शिजलेली आहे, तेलही सुटलेलं आहे. आता शेंगदाण्याचा कूट घालताना म्हणजे शेंगदाण्याचा कूट बनवताना थोडा जाडसरच करायचा, बारीक करायचा नाही. जाडसर केला तर त्याची चव छान येते. कोथिंबीर घातली आणि झाली आपली कारल्याची भाजी तयार.